समोर बघू शकता तुम्ही पोखरा लेक किंवा पेवा लेक पण म्हणतात त्याला. हे आहे पोखरामध्ये. आणि नमस्कार मित्रांनो, मी भगवान निळ पाटील स्वागत करतो तुमच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. सध्या थोडीशी भूक लागली म्हणून नाश्ता करतोय आणि तुमच्यासोबत थोडंसं गप्पा पण मारतो. तर आपण आहे सध्या पोखरामध्ये. आपण मुक्तीनाथवरून आजच रिटर्न आलो आहे आणि आता नाश्ता करून आपण जाणार आहोत पोमदेकोट महादेव. हे पोमदेकोट आहे ना, इथं हाईटवरती आहे थोडंसं, इथून 8-10 किलोमीटर आहे. तर जाऊया पोमदेकोट. आता हे पोमदेकोट जाताना बघू शकता तुम्ही, हा पोखराचा व्ह्यू आहे. काय रोड तेच रेकॉर्डिंग करावं, त्यामुळं पोखरामधले रोड रस्ते काही दाखवले नाही. डायरेक्ट इथपर्यंत आलो आणि वरतून तुम्हाला हा पोखरा सिटीचा व्ह्यू दाखवतो. तर असा आहे पोखरा सिटी. आणि अलीकडं जे दिसतंय ना लाईटिंगच्या अलीकडून, ती पोखरा लेक आहे. आणि ठीक जो लाईट दिसतोय ना मोठा चमकतोय तो, त्याच्या आजूबाजूलाच आपली कुठेतरी रूम असेल जे आपण हॉटेल केलं ते. आणि समोर आहे हिमालय रेंज. तर बघू शकता तुम्ही. त्याचं नाव काय आहे मी सांगतो तुम्हाला, किंवा तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपले सबस्क्रायबर खूप कमी आहे. आपल्याला आवश्यकता आहे सबस्क्रायबरची. त्याचे काही चार्जेस वगैरे नसतात. आता हे आयफोनने घेतलेला फोटो आहे, हा बघा किती क्लिअर आहे. सेम टाईम आहे दोघं पण. आणि हे आहे पोमदेकोट शिवा टेम्पल, जे बघण्यासाठी आपण आलो होतो इथं. याच्या आता आपण जिथून पैदल चालतो याच्या लेफ्ट साईडला हे होते पार्किंग, तिथं बाईक लावून आपण आलोय वर. आणि बघू शकता हे आहे पोमदेकोट शिवा मंदिर. वरती शिवजी आहे. आणि हे काही बीडचे मित्रमंडळी होते, हे इथं भेटले होते. यांच्यासोबत बऱ्याच काही गप्पा चप्पा झाल्या. हे 5 जण आहे. हे यांची स्विफ्ट कार घेऊन आले इकडं. आणि इथं पोमदेकोटला दर्शन करून हे जाणार होते मुक्तीनाथसाठी. ज्यांना मुक्तीनाथ आपण जाऊन आलोय तर त्यांनी विचारलं कसं जायचं काय जायचं, तर त्यांना थोडंसं माहिती दिली आणि त्यांच्यासोबत काही फोटो वगैरे काढले. त्यांनाही भेटून बरं वाटलं आणि मलाही त्यांना भेटून खूप बरं वाटलं, कारण घरापासून बाहेर असल्यावर बाहेरचं कोणी भेटलं की मजा वाटते. हे आहे शिवजी. छान फोटो काढला येतो मस्तपैकी. फोटो काढले ते आपले त्यांनीच काढले यांनी. हे सगळे बीडकर आहे. आता मित्रांनो तुम्हाला गुड मॉर्निंग करायला हरकत नाही, कारण इथून मागचा जो ब्लॉग होता तो कालचा होता, हे आजचा आहे. तर आपण आता चाललो आहे महेंद्र केव्स बघायला. आणि हे बाजूला जे दिसत आहे हे पोखरा सिटी आहे. थोडासा शहराचा पण व्ह्यू दाखवायला पाहिजे. आता आपण पोहोचलोय महेंद्र केव्स आणि समोरचा जो मुलगा चाललाय तो आपला गाईड आहे. तो आपल्याला ही गुफा दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपलं मराठी चॅनल आहे, पण बाहेर जसे लोक भेटेल त्यांच्यासोबत त्या लँग्वेजमध्ये बोलावं लागतं. तर हा हिंदीमध्ये काही गोष्टी सांगेल, तर मी त्यानंतर तुम्हाला मराठीत कन्वर्ट करून सांगतो. यहाँ पे अगर आप देखेंगे तो ये नाग देवता है और इसके अंदर से कुछ ऐसा पानी आता है भाई, तो ये आता कैसे। और ये गुफा के अंदर का नज़ारा है, खतरनाक गुफा है। शिवाजी का मंदिर। अच्छा, ये है शिवजी शिवाजी गणेश हनुमान जी। और यहाँ पे गणेश जी। ओके, ये नेचुरली बना हुआ है। माता जी। ओके, और ये क्या है? ये हनुमान जी शिकली। ये हनुमान जी। ओके ओके, ये नागदेवता। ये नाग देवता। अच्छा ओके। आपण जे सगळ्यात पहिले पाहिले ते नागदेवता, नंतर गणेशजी, हनुमानजी, शिवजी अशा स्वयंभू मूर्त्या आहेत, जे की ऑटोमॅटिक मानवनिर्मित नाही, ऑटोमॅटिक निर्माण झालेले. आणि हे धर्मद्वार आहे आणि ते समोर बंद आहे. ये तो खतरनाक गुफा है यार अंदर। गणेश कशी। कौन? गणेश कशी। गणेश। गणेश हनुमान मूर्ति। अच्छा, ही जी महेंद्र गुफा आहे ना, इथं ज्यादातर नागदेवता, शिवजी, गणेशजी आणि हनुमानजी असे एवढेच मूर्त्या आहेत. आणि त्या बऱ्याच ठिकाणी काही स्वयंभू आहे, काही नंतर बनवल्या आहे. आणि हे इथं आहे ना एक पाण्याचं उगम स्थळ आहे. आता ही नदी असेल काय, मला त्याच्याबद्दल एवढी डिटेल आयडिया नाही. आणि त्याला विचारलं तर तो सांगतोय काहीतरी, पण त्याची भाषा आपल्याला कळत नाही, थोडं मिसअंडरस्टँडिंग आहे. हे महाराज आहे, हे इथल्याबद्दल माहिती सांगताय की हे काय आहे. ये यहाँ पे महेंद्र गुफा में आए थे। ये महाराज जी है,
ये यहाँ के बारे में कुछ जानकारी देंगे, बोलिए महाराज ये जी। महेंद्र गुफा हजारों वर्ष पुरानी केव है, मानव निर्मित नहीं है। राजा महेंद्र नेपाल का राजा था अच्छा और उसने केव का अवलोकन भ्रमण किया था 67 ईयर्स पहले। अच्छा इसका लेंथ है बाहर से 125 मीटर का दूर। अच्छा और राजा महेंद्र सरकार ने केव का अवलोकन भ्रमण और उद्घाटन किया था, तो इसके बाद में पता चला महेंद्र केव। अच्छा इसका लेंथ है 125 मीटर का दूर। रिद्धि सिद्धि गणेश अच्छा शंकर भगवान ईश्वर पंचमुख शिव ओके। मानव निर्मित यहाँ नहीं- पे रिद्धि सिद्धि और गणेश जी, और ये मानव निर्मित नहीं है, नहीं है, ये ऑटोमेटिकली बना हुआ है। नेचुरल है। यदि स्थापना किया ईश्वर ने। अच्छा यहाँ शंकर भगवान पंचमुख शिव ने ओके, ये तो आपने बाद में स्थापन किया है। स्थापना किया। ओके ओके तर मित्रांनो, गुफा बघून आपण आलोय बाहेर आणि गुफेमध्ये जे आहे गणेशजी, शिवजी, नागदेवता, हनुमानजी आणि नंतर जे शेवटला मंदिर आहे रिद्धी सिद्धी आणि गणेशजी, हे सगळं मानव निर्मित नाही आहे, हे ऑटोमॅटिकली म्हणजे नैसर्गिक आहे. हे बघून दर्शन करून बरं वाटलं. आणि याचा शोध जे महेंद्र राजा होते त्यांनी लावला आहे, त्याच्यामुळे ह्या गुफेचं नाव पण त्यांच्याच नावावर आहे, महेंद्र राजाच्या. आणि बाहेर बघू शकता तुम्ही असं गार्डन वगैरे पण आहे छोटंसं. तर थोडंसं संध्याकाळच्या वेळेला निवांत येऊन बसू शकता, इथे एन्जॉय करू शकता फॅमिली वगैरे असेल तर. एकटे असेल तर वेळ घालवण्यासाठी थोडंसं छान. आता इथं समोर अजून एक गुफा आहे, जो बोर्ड लावला आहे तो 500 मीटरच्या अंतरावर. पण त्या गुफेमध्ये ना सगळे चमगादड आहे, ते उलटे लटकलेले पक्षी, ते काय बघायचे आपण नेहमीच बघतो. तर मित्रांनो, महेंद्र गुफा बघून आपण आलोय आता विंध्यवासिनी टेम्पल. समोर बघू शकता, हे समोर जे बघताय ना, हे बौद्ध धर्माचा स्तूप आहे किंवा गोंपा वगैरे. तर हिंदू आणि बौद्ध इथं बऱ्याच ठिकाणी शेजारी तुम्हाला बघायला मिळेल. हे वरतून चाललंय हेलिकॉप्टर आणि इथून असं मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या चढून जावं लागतं. या पूर्ण शिड्या चढून आपण वर आल्यानंतर असं मंदिराचं व्ह्यू समोरचं बघा किती सुंदर आहे. आता समोर आल्यानंतर विंध्यवासिनी जे मंदिर आहे ते राईट साईडला आहे आणि जे लेफ्ट साईडला बघताय तुम्ही समोर ते राम लक्ष्मण सीता जानकी त्यांचं मंदिर आहे, हे राईट साईडचं. आणि समोर जे एक आहे ते तिकडं शिवजींचं पण मंदिर आहे. हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर. याच्यात राम लक्ष्मण पण आहे आणि लक्ष्मीनारायण पण आहे. तर अशा प्रकारे इथं आपण दर्शन घेऊन जाऊया समोर. इथं बाहेर आता दर्शन वगैरे घेतलं, थोडंसं फिरतोय गाडीवर बसून जरा पाय दुखले. आता इकडं समोर जे आहे ना, हे विंध्यवासिनी टेम्पल आहे, जे हे बघताय तुम्ही, हे विंध्यवासिनी टेम्पल आहे. तर इकडं पण जाऊन आपण दर्शन करूया. इकडं थोडीशी लाईन गर्दी आहे, थोडासा वेळ लागेल, एक 10-15 मिनिटं, जास्त वेळ नाही लागत दर्शनाला. तर लाईनला लागून आपण विंध्यवासिनी मंदिरातून दर्शन घेऊन आलो आहे. तिथं फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं. आणि हे समोर जे बघताय तुम्ही, मोठा विशाल असा त्रिशूळ आणि मंदिर, हे शिवजींचं मंदिर आहे. बाहेर आहे हे नंदी महाराज आणि मध्ये आहे शिवजी. तर हे जे शिवजी आहे यांच्या मागे नागदेवता आहे बघा, ही अशी मूर्ती मी पहिल्या वेळेस पाहिली. आणि हे जे आहे ना, हे सगळे आपले ग्रह जे आहे, नवग्रह वगैरे, ते काही ऋषी मुनी वगैरे सगळे असे. इथं तुम्ही आले म्हणजे सगळ्यांचं दर्शन घेऊनच जाणार. आणि ह्या भाऊनं गाडी घेतली, याला नेपाळी करन्सीमध्ये 8 लाखात गाडी घेतली, स्पोर्ट बाईक, KTM आहे, छान गाडी आहे. पण मग रेट पण छान आहे, 8 लाख रुपये म्हणजे आपल्याकडे 4 व्हीलर आले असते तेवढ्यामध्ये. नेपाळी करन्सीचं आपल्यापेक्षा व्हॅल्युएशन कमी आहे थोडंसं. पण बंड्या एकदम खुश आहे बाईक घेतल्यावर. तर मित्रांनो, आपण आता इथून निघालोय आणि आपण चाललोय गुप्तेश्वर महादेव मंदिर. तर जसं नाव आहे मंदिराचं ना, तसं मंदिर पण हे बघू शकता तुम्ही, लेफ्ट साईडला कमान आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं, बाईक पार्क करून आपण आता चाललोय मंदिराच्या आतमध्ये. तर हे मंदिर आहे ना, खूप खोल आहे, खाली अंडरग्राऊंड आहे गुफेमध्ये, तुम्ही बघा. आणि मध्ये ना एक खूप मोठा पाण्याचा हे पण आहे, धबधबा. तर ते एवढ्या खोल पाणी येतं कुठून आणि जातं कुठून, त्याचा काहीच अंदाज नाही लागला. मी बघितलं
पण माहीत नाही. आता हे समोर जे बघताय तुम्ही हे आहे विष्णूजी आणि ही झोपलेली मूर्ती विष्णूजींची नागावर, हे आपण जे सिरियलमध्ये वगैरे बघतो तसं. पण छान आहे, इथं पण दर्शन वगैरे करून एकदम भारी वाटलं. आणि खरंच पोखरा सिटी छान आहे, बाकीच्या गोष्टीत पण आहे आणि धार्मिक पण आहे. धार्मिक याच्यामध्ये खूप सारे मंदिर आहे. इथं तिकीट काउंटर आहे. हे इंडियन लोकांसाठी 100 रुपये आहे आणि नेपाळी लोकांसाठी 50 रुपये आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 30-35 रुपये आहे. तर हे असं खाली जाण्याचा मार्ग आहे. हे सगळ्यात पहिले नंदी महाराज आहे, नंदी महाराज. असे काही देवी देवतांच्या मूर्त्या वगैरे पण आहेत. आणि हे सगळ्यांना बघत बघत आपण चाललोय आता खाली मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर हे इथपर्यंत बांधकाम असं वरतून आलोय आपण पायऱ्यांनी या सिड्यांनी कुठपर्यंत इथपर्यंत. आता इथून हे जे समोर दिसतंय ना, ही गुफा आहे आतमध्ये, ही अशी गुफा आहे. आणि हे आपल्याकडलेच होते UPचे. त्यांना कॅमेरा पाहून खूप प्रोत्साहन आलं होतं. हर हर महादेव, देवी शिवशंकर शंभो, खूप घोषणा दिल्या त्यांनी पण. आणि असं आहे बघा, मध्ये खूप मोठी जागा आहे गुफा बघण्यासाठी. आता इथून अजून समोर जाऊन आपण खाली जाणार आहोत. खालचा लाईट आहे ना इकडे, शिवजी आणि पार्वती माता यांचं दर्शन घेऊन आपण इथे चालू खाली. हे जे समोर लाईट चमकल्यासारखं वाटतंय ना, हा धबधबा आहे. ते जिथं लाईट चमकल्यासारखं वाटतंय का, तिथून ते पाणी कोसळतंय खाली आणि इथून वाहत जातंय. तिकडून प्रकाश पण येतोय आतमध्ये. एवढ्या खोल कुठून प्रकाश येतो ते मागच्या साईडला काय माहित नाही. आणि ही अशी शिवजींची शिवलिंग आहे इथं. हे गुप्तेश्वर महादेव आहे. हेच बघण्यासाठी आलो होतो आपण खास. आणि दर्शन घेऊन आता आपण आलोय वरती. हे आहे मार्केट आणि इथलं मार्केट खूप छान मार्केट आहे. तुम्हाला जे पाहिजे ते परचेस करू शकता. मित्रांनो, पोखराजवळ जे जे धार्मिक स्थळ आहे ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, आपले सबस्क्रायबर खूप कमी आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.